नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हरभरा मध्ये सोयाबीन निघालंय, आता काय करावं? बहुतांश शेतकरी सोयाबीनच्या शेतात हरभरा पेरतात. फुटलेलं सोयाबीन हे हरभऱ्यासोबतच निघून येते. त्यासाठी आपण काय उपाययोजना करावी हा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो. तर हरभरा फुलावर येईपर्यंत आपण हलकी मशागत तिथे करून सगळ्याच तणांचं, सोयाबीन असो कुठल्याही तणाचं नियंत्रण करू शकतो. पण अजून दुसरं एक जुगाड आम्ही मागच्या 2 वर्षापासून बघतोय शेतकऱ्यांच्या शेतामध्ये. आम्ही स्वतः पाहिलं आणि शेकडो शेतकऱ्यांचे अनुभव आहे की हरभऱ्याच्या शेतात उगवलेलं सोयाबीन आपल्याला जर नष्ट करायचं असेल तर त्या हरभऱ्याच्या शेतात जर बकऱ्या सोडल्या तर बकऱ्या फक्त सोयाबीन वेचून खातात आणि हरभऱ्याला तोंड सुद्धा लावत नाही. समजा एखाद्या वेळेस हरभऱ्याचं काही शेंडे खाल्ले तर हरभरा खुडल्यासारखा होतो, त्यामुळे त्याला अपाय कुठलाही होत नाही. त्यामुळं हा एक जुगाड आपण याला म्हणू शकतो. शेतकऱ्यांनी शोधलेली एक नवीन आयडिया आहे. हरभऱ्याच्या शेतात जर सोयाबीन उगलं असेल तर बकऱ्या जर सोडल्या तर त्या फक्त सोयाबीन खातात. होऊ शकतं काही ठिकाणी सोयाबीन अर्धवट तोडल्या जाईल वगैरे, पण 50, 60, 70, 80% सुद्धा नियंत्रण त्याचं होऊ शकतं. आपण सुद्धा याचा प्रयोग करून पाहावा आणि निष्कर्ष चांगले आले तर इतरांना सुद्धा सांगावं. बकऱ्या सोडून हरभऱ्याच्या शेतातलं सोयाबीन चारणे हा एक जुगाड तंत्रज्ञान आहे. धन्यवाद.